तर बीडचे पोलीस हे आकाच्या मर्जीतले आहेत असा आरोप सुरेश धस आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे। बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले असल्याचं तृप्ती देसाईंनी म्हटलंय। तर बीडमध्ये कराडच्या मर्जीतले 200 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आहेत असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय। बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले तृप्ती देसाई। बीडमध्ये कराडच्या मर्जीतील 200 पेक्षा जास्त पोलीस सुरेश धस। काही कर्मचारी जे आहेत ते वसुलीसाठी सुद्धा ठेवण्यात आले, ते आहेत पोलीस खात्यात पण वसुलीसाठी ठेवण्यात आले। तर अशा पद्धतीने जे याच्यामध्ये त्यांच्या निकटवर्ती आहेत अशी जी लिस्ट आहे ती 26 कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची मी दिली। 26 फार कमी आकडा सांगितलाय तृप्तीताईंनी। हे सगळे कर्मचारी पोलीस अधिकारी यांचं बेरीज केले तर ते 200 वर जाईल। मी पण यादी देतो ना उद्याच्याला देणार आहे सीएम साहेबांना जाऊन। काहींना अटक करून पोलीस आकाच्या सेवेसाठी पाठवतात, धस यांचा आरोप। काही जणांना अटक केले जाते, आकाची सेवा करायला जेलमध्ये पाठवलं जातंय। आम्हाला काय कळत नाही का? आयडिया करतायत ना अजून हे लोक। आकाचे पाय चेपायला सुद्धा माणसं पाठवायला लागले काही पोलीस। जेलमध्ये कराडच्या दिमतीला 7 पोलीस ठेवलेत, आव्हाडांचं ट्विट। जेलमध्ये कराडच्या दिमतीला 7 हवालदार तैनात ठेवलेत। बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे मोठे गुन्हेगार मुद्दाम स्वतःवर एखादा गुन्हा ओढवून घेतात आणि या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते। बीड कारागृहात ते आपोआप वाल्मिक कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफिल रंगत असते। एकंदरीत तो कारागृहात आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो। वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा, थोडी तरी लाज बाळगा। जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी, शरद पवार गट। पोलिसांचे सीडीआर काढा, कराडचे कोणत्या प्रकरणात फोन हे समजेल, तृप्ती देसाई। परळीतील पोलिसांचं सिंडिकेट उद्ध्वस्त करण्याची गरज, अंधारे। आपण 6 महिने वर्षभरातले जे काय आहेत ते सीडीआर या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे काढावेत। त्यांनी नेमकं कुठल्या प्रकरणात काय काम केले, त्यांना वाल्मिक कराड किंवा त्यांचे जे कोणी टोळी आहे त्याच्यातल्या किती जणांचे फोन आलेत, पुरावे गोळा केले जातील किंवा त्यांची चौकशी करतील, अभ्यास करतील आणि तातडीने बीड जिल्ह्याच्या बाहेर यांना पाठवतील। बीड जिल्ह्यामध्ये जर खरंच माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदयांची खरंच तिथली गुंडागर्दी निपटून काढण्याची इच्छा असेल तर परळीतलं विशेषतः पोलिसांचं सिंडिकेट उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे।